A very good morning to all of you. Listen, beta. Now we are going to start the actual process of cell division. ठीक आहे. तर मी जे काही पॉइंट सांगणार आहे, जितक्या फेजेस आहेत, सगळं बिलकुल पण डिस्टर्ब व्हायचं नाहीये. एकदा हा लेक्चर स्टार्ट केला तर संपेपर्यंत तुम्ही बघायचाच आहे. ठीक आहे, एका ठिकाणी बसून राहायचं आहे, इमॅजिन करत जायचं आहे. बिकॉज मध्येच जर तुम्ही सोडून दिलं आणि नेक्स्ट तर नेक्स्ट याच्यात बघू तर तुम्हाला समजणार नाही. आलं बाळांनो लक्षात? ओके. कारण की हे पूर्ण स्टेप्स आहे, एक दुसऱ्याशी रिलेटेड ह्या स्टेप्स आहेत मग ते. ओके, सो डोंट स्किप. चलो, now we will start. Listen, where we have to focus, what we are going to study, we are going to study about the type of cell division, that is mitosis. ठीक आहे बेटा, आपण काय स्टडी करणार आहे आता? मायटॉसिस स्टडी करतोय. ओके, आता एक लक्षात घ्या, ही जी मायटॉसिस प्रोसेस आहे तर इट इज नोन ॲज इक्वेशनल डिव्हिजन ऑल्सो. ठीक आहे, what it is known as equational division also. Why equational? Because beta, here the number of chromosomes present in the mother cell, suppose this is the mother cell, from each mother cell we know that two daughter cells are formed, and beta, the number of chromosomes in mother will be equal in both the daughter cells. So that is why we say equational type of cell division. आलं बेटा लक्षात? मायटॉसिस आपण घेतोय तिथे एका मदर सेल पासून ज्या दोन डॉटर सेल्स तयार होतील यांच्या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ क्रोमोसोम्स, इवन यू नो दी नंबर ऑफ ऑर्गॅनिल्स एक्सेट्रा, तर हे सगळं सेम असणार आहे आणि म्हणून त्याला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. नेक्स्ट थिंग है बेटा कि ॲज वी नो बेटा की जो एम फेज आहे मायटॉसिस म्हणजे, लिसन, we are having here the cell cycle, right? This is actually the cell cycle. Then here we have seen this is M phase, this is G1 phase, this is S phase, and this is G2 phase. बराबर बेटा? So we have seen what exactly happens in G1 phase, what happens in S phase and G2 phase. हे आपण कंप्लीट केलंय, म्हणजे इंटरफेस आपला कंप्लीट झालाय. आपण मेन आता काय बघतोय? एम फेज वरती. मग एम म्हणजे कोण? मायटॉसिस. बराबर? तर ते आपल्याला आता स्टडी करायचं, मायटॉसिस किंवा मिओसिस असेल तर आता आपण सध्या फोकस करतोय मायटॉसिस वरती, जी इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन आहे. बाळांनो, मी हे पण सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण एम फेज घेतो, मायटॉसिस घेतो, मीन्स ऍक्च्युअल सेलचं डिव्हिजन होणार आहे. जी नियर अबाउट घेतले ना, हाफ एन आवर साठीच असते मग ते सेल डिव्हिजनला ते. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑफकोर्स बेटा, ही जी मदर सेल आहे, in this mother cell what we will divide first, ही जी mother cell आहे, in that तिचा हा जो न्यूक्लियस आहे तर तो डिवाइड होतो बेटा. बराबर आहे? So when nucleus divides means like this, two nuclei will be formed in the mother cell. ठीक है? And finally after that बेटा you can see हा जो सायटोप्लाझम आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे, तर सेल मेम्ब्रेनचं डिव्हिजन स्टार्ट होऊन जातं. कसं? तर ह्या डिरेक्शन मध्ये जर न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे, कॅरिओकायनेसिस, then in this angle there will be cytokinesis. Means here it will split like this. So इथे आपण एक वॉल तयार करून टाकूया, अशी वॉल नाही, हे असं पार्टिशन तयार करतोय. So here this is the one cell, daughter cell, and this is another daughter cell. मग त्यांना separate करा. Like this is the division. बेटा, आता काय सांगते ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिले बघा, ही जी सेल सायकल आपण घेतली होती, या सेल सायकल मध्ये आपण इथून स्टार्ट केलं होतं की दिस इज द डॉटर सेल. Daughter cell undergoes G1 phase, so it increases in size. Then daughter cell undergoes S phase, so means बेटा कि daughter, now there will be replication of DNA. बराबर? ही जी daughter cell आहे तर ही पण डिप्लॉइड आहे, पण आठवा डिप्लॉइड म्हणजे काय होतं?
46 chromosomes की 46 chromatids were there. 46 chromatids. When these 46 chromatids containing daughter cell undergoes S phase, S phase मध्ये जाते तर तिथे काय होतं बेटा? There will be replication of DNA or synthesis of DNA. So 46 chromatids 46 काय बनतं बेटा? क्रोमोझोम्स बनणार आहेत. बराबर. आणि तेच क्रोमोसोम्स मग नंतर G2 फेज मध्ये जातील आणि नंतर इथे जे आहे तर हे मदर डॉटर पासून कोण बनतं? मदर सेल बनते. एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. काय असणार आहे बेटा की when we say, listen, when we say here it is a replication of DNA, बेटा लक्षात घ्या, ड्यूरिंग फुल इंटरफेस, हा जो फुल इंटरफेस आहे ना, तर इन दिस इंटरफेस इफ वी टेक द सेल, सपोज आता मी हा सेल घेतलाय, इफ वी टेक दिस ॲज द न्यूक्लियस, सेल आहे, न्यूक्लियस आहे. During interphase, what you see that the DNA, it is actually in a tangled manner. DNA कसा असतो बेटा? Tangled असतो. Tangled or you can say uncondensed, ठीक आहे, or non-condensed, uncondensed condition मध्ये असणार आहे. Tangled means गुंत्यासारखा. You know बेटा, how is DNA? DNA कसं असतं? Long thread like structure आहे. DNA, it's like this. बराबर बेटा. तर हा जो DNA आहे, तर हाच इथे appear होतो. लक्षात घ्या काय सांगते. So how it appears बेटा? It appears like this. A chromatin network it is forming. What it is forming? It is forming a chromatin नेटवर्क. लक्षात घ्या काय सांगते. डीएनए पासून काय बनतो? क्रोमॅटिन. ठीक आहे, क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्स जेव्हा आपण कंडेन्स करतो, आता यू नो व्हॉट इज कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे त्याला आपण ना कॉम्पॅक्ट करतो, दाबतो, कॉम्पॅक्ट होतं म्हणजे डिहायड्रेशन होत जातं त्याचं, आणि तो जो आहे तो स्मॉल आणि थिक बनतो मग. दॅट इज कंडेन्सेशन. Thing is beta, here during interphase what you can see that whatever the chromosomes are present or whatever the DNA is present, it is in this manner. Which is this manner beta? This is a chromatin network. What it is? It is a chromatin network. Now please pay attention. हे नेटवर्क झालंय, जाळं झालेलं आहे, गुंता झालेला आहे, सो टँगल्ड आहे. हे अनकंडेन्स्ड आहे, म्हणून हा असा नेटवर्क तयार केलेला आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते दॅट आय हॅव टेकन हिअर 2 डिफरंट कलर्स. 2 कलर्स घेतले, एक ग्रीन कलर घेतलाय, एक येल्लो कलर घेतलाय. वाय इट इज सो? हा जो कलर घेतलाय हे का घेतलेला आहे? बिकॉज बेटा इन ऑल सेल्स, आपले जेवढे पण सेल्स आहेत तर त्याच्यामध्ये जितके पण क्रोमोसोम्स आहेत तर क्रोमोसोम्सचे 2 पेयर्स प्रेझेंट आहे. हा, क्रोमोसोम्स जितके पण प्रेझेंट आहे 2 सेट्स वी कॅन से. आपल्याकडे क्रोमोसोम्सचे काय आहेत बेटा? 2 सेट्स आहेत डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स मध्ये. इन 2 सेट्स 1 सेट plus 1 set, it is like this. 1 set is from father and 1 set is from mother. लक्षात घ्या, एक सेट म्हणजे की किती क्रोमोसोम्स आहेत? 23 क्रोमोसोम्स. Another set means how many chromosomes? 23 chromosomes. Clear? 1 set is from father, 1 set is from mother. असे आपल्याकडे क्रोमोसोम्स असतात. इथे एक कलर जो आहे तो फादरचा आहे सपोज आणि ग्रीन कलरचे आहे तर मदरचे आहेत, असं लक्षात घ्या. इज दिस क्लिअर बेटा? एवढं लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करणार आहे? सो जस्ट इमॅजिन व्हॉट वी विल डू. यू कॅन सी हिअर बेटा की फॉर मायटोसिस, फॉर एनी काइंड ऑफ सेल डिव्हिजन, सपोज आता जर मायटोसिस आपण घेतलं तर it is divided into 2 phases. One, it is nuclear division.
सो नोन ॲज कॅरिओकायनेसिस. बराबर, न्यूक्लियसचं डिव्हिजन करायचं असं कॅरिओकायनेसिस. अनदर डिव्हिजन ऑफ सेल मेम्ब्रेनची डिव्हिजन आहे, सो इट विल बी सायटोकायनेसिस. इन कॅरिओकायनेसिस हे जे न्यूक्लियस आहे त्याच्या डिव्हिजनसाठी वी आर हॅव्हिंग 4 phases. One, it is prophase. Another, it is metaphase. And then next it is anaphase. And last it is that is telophase. Is this clear? Is this clear? So how many phases we are having? Total 4 phases we are having: prophase, metaphase, anaphase and telophase in the karyokinesis. बराबर, हे 4 phases आहे. Now what exactly happens? आता होतं काय तर ते बघू. बेटा सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं की ही जी डिव्हिजन आहे, ही जी सेल डिव्हिजन प्रोसेस आहे, तर ही आहे ना एक कंटिन्यू प्रोसेस आहे. इट्स इन प्रोग्रेस, इट्स अ कंटिन्यू प्रोसेस. आणि बेटा ह्या प्रोसेसमध्ये असं काहीच नाहीये की इथून इथपर्यंत प्रोफेस, तिथून तिथपर्यंत मेटाफेस, तिथून तिथपर्यंत अनाफेस, असं क्लिअर कट आपण आहे ना आउटलाईन किंवा मार्जिन नाही घेऊ शकत. पण तरी सुद्धा आपल्याला आता काय लक्षात घ्यायचंय? आपल्याला लक्षात घ्यायचं की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन प्रोफेस, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन मेटाफेस, अनाफेस अँड टेलोफेस. एक्झॅक्टली काय काय होतंय तर तिथे लक्ष देणं नेसेसरी आहे. बुकमध्ये जसं दिलेलं आहे त्याच्यावरती ते फार लर्न करणं, अंडरस्टँड करून लर्न करणं नेसेसरी आहे बेटा. आणि काहीच अवघड नाहीये, स्टोरी आहे एकदम. लिसन बेटा, मला आता एक सांगा की ज्या वेळेस आपण क्रोमोसोम घेत असतो, हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम? Chromosome structure, it is like this now, that here one chromatid, another chromatid, centromere. बराबर, this is the structure of a chromosome. ठीक है. Now what you can see कि see this structure and see this structure. So what do you think? Is there any difference between these two structures? Yes, of course. हिअर इट इज इन टँगल्ड वे. गुंता झालाय. केसांचा कसा गुंता होतो तसा गुंता झालेला आहे. इथे अनटँगल्ड आहे, गुंता नाहीये. हिअर इट इज अनकंडेन्स्ड है ना, नेटवर्क आहे, और क्रोमॅटिन थ्रेड लाइक आहे. whereas here it is properly condensed and it is having a particular shape also. Whereas here the chromosomes are not in there in this shape. ह्या shape मध्ये इथे chromosomes नाही दिसत आहे. Okay. Now what is our aim? आता आपला aim आहे काय? That this cell, if you can see this cell, now suppose this cell is the mother cell. This cell is the mother cell. Mother cell means beta ki this cell it has undergone through G1 phase, S phase and G2 phase. आणि G2 phase नंतर ती आता M phase मध्ये जाणार आहे, that is karyokinesis. So what are the steps? We have seen these are the steps, but what exactly will happen here? Nothing will happen. Just tell you कि हा जो आहे ना बेटा, where you have to focus, or what will happen in prophase. प्रोफेस मध्ये काय होणार आहे? इन प्रोफेस, एक मिनिट, आपण एक काम करू, याच्या आधी आहे ना प्रोफेस मध्ये जाण्याच्या आधी बुक मध्ये काय दिलेलं आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आपण आता जितका घेतला आहे तर ते एकदा बघूया बुक मध्ये, म्हणजे तेव्हा लगेच कव्हर अप होईल. सी हियर एम फेज, दे आर सेइंग M phase means mitotic phase is the most dramatic period of a cell cycle, involving a major reorganization of virtually all components of the cell. The M phase आपण cell cycle मध्ये घेतोय, this is the M phase. In this cell cycle, actually they are saying that it is the most dramatic period. Why dramatic? Because so many things are going to happen in this phase. So dramatic phase of cell cycle.
which involves what? A major reorganization of virtually all components of the cell. जे काही ह्या मदर मध्ये जे काही सेल्स आहेत, या सेल मध्ये जे काही कंपोनेंट्स आहे, मग ते हे असेल, डीएनए असेल, क्रोमोसोम असेल, किंवा बाकीचे ऑर्गॅनिल्स असतील, सायटोप्लाझम असेल, काही असेल, त्यांचं रिअरेंजमेंट होणार आहे. वाय रिअरेंजमेंट? बिकॉज मदर कडून काय फॉर्म करायचे? डॉटर्स आर गोइंग टू बी फॉर्म्ड. ठीक आहे. सो ते झालंय. एमसीक्यू काही नाही, बस समजून घ्या. सिन्स द नंबर ऑफ क्रोमोसोम्स in parent, this is parent, and progeny cells is the same. Here 2n, progeny cells 2n, 2n, so it is same. It is also called as equational division. So it is known as what? Equational division. Though for convenience, mitosis has been divided into 4 stages of nuclear division. These are the 4 stages of nuclear division. Karyokinesis means for our convenience. आपण आपल्याला समजण्यासाठी आपण आपल्या convenience मध्ये 4 phases मध्ये divide केले. But it is very essential to understand that cell division is a progressive process. ही जी प्रोसेस आहे ही प्रोग्रेसिव्ह आहे, कारण दुसरी दुसऱ्या तिसरी हे होणारच आहे. And very clear cut lines cannot be drawn between various stages. Between these stages आपण असं नाही म्हणू इथून ते इथपर्यंत प्रोफेसेस, इथून तिथपर्यंत मेटाफेज, इथून इथे हेच, असं आपण नाही म्हणू शकत. Karyokinesis involves the following 4 phases. These are the 4 phases. ठीक है बेटा. Now what we have to do? We have to study the prophase. I will tell you exactly what happens in prophase. See here. So just now we have seen that inside the nucleus the chromosomes are present in a tangled form. What will happen in this phase, prophase? Because beta आपला aim काय लक्षात घ्या. आपला aim आहे की हे जे क्रोमॅटिन नेटवर्क जाळं जाळं इथे दिसतंय, from this we have to form chromosomes like this. So what will happen in prophase? In prophase, this chromatin network, it will start condensing. काय start करतं बेटा? It starts condensing. Just imagine beta that all these chromosomes of both the parents, they start condensing, compromising, compressing, and then condensing, dehydration, ते त्यांचं होत आहे. And they are getting their own, त्यांचं जे original, their original shape, they are now achieving. This is the original shape. Again, what we see that actually this is nuclear envelope, it also starts disappearing. What we see that this envelope, it starts disappearing. Also we see that here outside the nuclear membrane actually centrioles were there. Beta see centrioles I am drawing like this, or we will draw the centrioles like this because centrioles are always in pair. So suppose आता हे centrioles आहे. ऑलरेडी सेंट्रिओल्सचं डुप्लिकेशन आपण आधीच केलेलं होतं बेटा. पेअर ऑफ सेंट्रिओल्स ऑलरेडी होतं आपल्याकडे सिंथेसिस मध्ये, फेज मध्ये. सो हे सेंट्रिओल्स आहेत. So in prophase, what we see, first thing that chromatin network starts condensing. Second thing we see that the pair of centrioles, they start going away from each other. ठीक आहे. हा जो इथे इकडे चाललाय किंवा हा इकडे चाललेला आहे, हे अवे फ्रॉम ईच अदर सेंट्रिओल्स जात आहे. सो दे आर गोइंग अवे फ्रॉम ईच अदर. Third thing what you can see that nuclear membrane starts disappearing. तो जो आहे तर disappear होणं start करता है. nuclear membrane disappear होणं start करता है. Plus also what we can see, if nuclear membrane it disappears, then of course beta endoplasmic reticulum, then of course in nucleolus, inside that असतं ना nucleus, nucleolus, and what beta the Golgi complex, they will also disappear. What? They will also disappear. So how this will look then? मग हे कसं दिसेल आपल्याला? So it will look like की जर आपण सपोज हा असा घेतला असेल तर मेम्ब्रेन गेली आहे, सेंट्रिओल्स असे लांब लांब चाललेत,
ठीक आहे, ही एक पेयर आहे, हा दुसरा पेयर इथे सपोज. So these are the centrioles, they are going away from each other, and the chromosomes, हे जे chromosomes आहे, they start appearing like this. हे start होतात, appear होणं. ठीक आहे, हे असे दिसायला लागतात. चलो, सो हे लक्षात आलं असेल. आपल्याला हे जे क्रोमोसोम्स पाहिजे होते ते व्हायला लागले, बट बेटा एक लक्षात घ्या, कंडेन्सेशन अजून कंप्लीट नाही झालेलं आहे. अपियर होत आहे क्रोमोसोम सारखं, बट अजून फुल्ली कंप्लीट नाही झालेलं आहे. मग काय, सो लेट्स चेक व्हॉट हॅपन्स इन प्रोफेस. सो इमॅजिन करा, प्रोफेस, सी, प्रोफेस, which is the first step of karyokinesis of mitosis. So it is the first step of karyokinesis of mitosis, follows the S and G2 phases of interphase. Correct आहे. इंटरफेस मध्ये पहिले S फेज येतो, मग G2 फेज येतो आणि नंतर मग M फेज येणार आहे, दॅट इज प्रोफेस येईल कॅरियोकायनेसिसचा. सो तेच दिले. In the S and G2 phases, new DNA molecules, बघितलं ना आपण क्रोमॅटिड्सचं क्रोमोसोम्स केलं होतं, formed are not distinct. Are not distinct means they are not in the form, असे वेगवेगळे सेपरेट क्रोमोसोम्सच्या फॉर्म मध्ये नाहीये. Whereas they are intertwined. Intertwined means tangled आहे, हा गुंतागुंता आहे, ते असं आपल्याला सेपरेट काही दिसत नाहीये. Prophase is marked by the initiation of condensation of chromosomal material. Please pay attention here. In prophase, condensation of chromosomal material, it is initiated. लक्षात घ्या, not completed, start होत आहे. इन प्रोफेस जे काही आपण मटेरियल बघितलंय नेटवर्क, त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट होत आहे. The chromosomal material becomes how untangled. जर त्याचं कंडेन्सेशन होत आहे, तर जर तो टँगल्ड वाला होता, आता तो अनटँगल्ड होतोय ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ क्रोमॅटिन कंडेन्सेशन. The centrosome, which had undergone duplication during S phase of interphase, now begins to move towards opposite poles of the cell. Here they have used the word centrosome. What is centrosome? Listen, beta. I will share again that old picture. See here. If they are saying centrosome, बेटा सेंट्रोझोम बघा किती सेम आहे. सेंट्रोझोम, सेंट्रिऑल, सेंट्रोमेयर है ना. हियर इट इज सेंट्रोझोम. सेंट्रोझोम, it is actually a condensed, not condensed you can say, but it is actually the very dense part of cytoplasm. सेंट्रोझोम बेटा हा सेंट्रोझोम आहे, ज्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, सेंट्रिऑल प्रेझेंट आहे. Centrosome is that part of cytoplasm in which centriole is present. So already we have seen that this centrosome or centrioles, they have duplicated in S phase. S phase मध्येच त्याचं डुप्लिकेशन झालेलं आहे. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की जे सेंट्रिऑल्स असतात, दे स्टार्ट गोइंग अवे फ्रॉम इच अदर. आपल्या बुक मध्ये घेतलेलं आहे की सेंट्रोसोम्स दे स्टार्ट गोइंग फ्रॉम इच अदर. हालांकि meaning is same because inside centrosome centrioles are present. So here they are saying the centrosome which had undergone duplication during S phase of interphase now begins to move towards opposite poles of the cell. बराबर, म्हणजे की हा जर सेल घेतला तर त्यांना एकाला इकडे मूव्ह करायचं, एकाला इकडे मूव्ह करायचं. दिस आर द अपोजिट सेल्स, पोल्स. Then the completion of prophase. Suppose आता प्रोफेस कंप्लीट झाली आहे. It can thus be marked by the following events. Then what we can see, जर सपोज प्रोफेस आपला कंप्लीट झालाय, मग आपल्याला काय काय दिसेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसणार आहे की क्रोमोसोमल मटेरियल कंडेन्सेस. बराबर. फर्स्ट ऑफ ऑल इन प्रोफेस व्हॉट वी सी, क्रोमोसोमल मटेरियल कंडेन्सेस. बराबर, ते टँगलचं अनटँगल झालंय. And what they have formed, compact mitotic chromosomes. What they are saying,
compact mitotic chromosomes. Mitotic chromosomes means मायटॉसिस साठी जसे क्रोमोसोम्स पाहिजे ते तसे, म्हणजे की या शेप मध्ये हे वाले मायटॉटिक क्रोमोसोम्स आहे, म्हणजे ज्यांचं मायटॉसिस होणार आहे मेटाफेज मध्ये. Chromosomes are seen to be composed of two chromatids. Listen, this is one chromatid, this is another chromatid. बराबर प्रोफेज मध्ये असं दिसतंय. Attached together at the centromere. What is this? Centromere. Next thing, centrosome है ना, जे आपण बघितलं सेंट्रोझोम न्यूक्लियसच्या बाहेर सेंट्रिओलच्या इथे, which had undergone duplication during interphase, means during S phase of interphase, begins to move towards opposite poles of the cell. बराबर है. And each centrosome radiates out microtubules called asters. हे काय आहे तर ते सांगते. The two asters together with the spindle fibers form mitotic apparatus. Okay, listen, what is the story? Actually beta, what they want to say कि suppose if I draw the spindle fibers, suppose this is the cell membrane, suppose here it is the centriole, ठीक आहे, सेंट्रिओलचा एक पेयर आहे आणि याच्या अराउंड जो येतो तो सेंट्रोझोम आहे. Here also is another pair of centrioles and this part it is त्याच्या अराउंड येतं सेंट्रोझोम आहे. डुप्लिकेशन झालंय. And what they हे जे पेयर आहे किंवा सेंट्रोझोम्स आहेत, the centrosomes what they are doing, they are just going away from each other. हे इकडे आणि इकडे असे away from each other जात आहे. So that they will attain the two poles. बराबर, एक इथे येईल आणि एक इथे येणार आहे. ह्या two poles ला ते अटेंड करतील पोझिशन्सला. नेक्स्ट थिंग इज ते बेटा की हे जे सेंट्रोझोम्स आहे, ठीक आहे, तर त्यांच्याकडून आहे ना, ह्या सेंट्रोझोम्स कडून असे हे रेज निघतात आहे. रेज सारखं आपण घेतोय हे असं. ओके, व्हॉट आर दीज? हे काय आहे? दीज आर ॲस्ट्रल रेज. व्हॉट दे आर? दे आर ॲस्ट्रल रेज, और यू कॅन से ॲस्ट्रल रेज आत्ताच म्हणण्यापेक्षा मायक्रोट्युब्युल्स. दे आर ॲक्च्युअली रेडिएटिंग व्हॉट? मायक्रोट्युब्युल्स. हे ना बेटा, कारण स्पिंडल फायबर तयार करायचे आपल्याला माहित आहे व्हॉट इज स्पिंडल फायबर. बराबर, व्हॉट इज स्पिंडल फायबर दॅट यू नो बेटा. तर इथे आपल्याला काय करायचंय की हे जे सेंट्रोझोम्स आहे यांच्यापासून आहे ना, हे असे मायक्रोट्युब्युल्स येतात. लक्ष द्या, मायक्रोट्युब्युल्स येतात. बर, हे सगळीकडून येतात मायक्रोट्युब्युल्स और स्पिंडल फायबर्स यू कॅन से, किंवा स्पिंडल फायबर्स. ठीक आहे. सो ईच सेंट्रोझोम रेडिएट्स आउट, दिस वन, रेडिएट्स आउट, जसं सनरेज कसे येतात तसे मायक्रोट्युब्युल्स. ऑल दीज आर मायक्रोट्युब्युल्स कॉल्ड ॲस्टर्स. ओके, तर हे सगळ्यांना ॲस्टर्स म्हणतोय आपण. द टू ॲस्टर्स टुगेदर with the spindle fibers, means this is one aster, this is another aster, along with what, त्यांच्यामध्ये काय फॉर्म झालेले असे स्पिंडल फायबर्स तयार झाले, हे असे स्पिंडल फायबर्स. So they are known as together mitotic apparatus. So this is the MCQ. मायटॉटिक ॲपरेटस म्हटलंय बेटा. मायटॉटिक ॲपरेटस म्हणजे की ॲपरेटस म्हणजे अशा काही गोष्टी की ज्याच्यामुळे मायटॉसिस होणार. मायटॉसिस म्हणजे नेमकं काय, जे आता मेटाफेज मध्ये आपण घेणार आहोत ना, दॅट विल बी मायटॉसिस इन फॅक्ट. एका क्रोमोझोमचे दोन तुकडे करायचे एवढं लक्षात ठेवा सध्या. मग इन मेटाफेज वी विल सी इट. Now, what is mitosis? What exactly will happen in mitosis? That anyhow, we have to split each chromosome. We have to split each chromosome, means each chromosome is made up of two chromatids, one and one, two chromatids. So exactly what we have to do? We have to separate these chromatids. And for separation of these chromatids, we require one apparatus, that is mitotic apparatus, which is composed of these spindle fibers. What are these? These are known as spindle fibers. ठीक है, ते असणार आहे. Is this clear बेटा? एकदम easy दिलंय. So centrosome which had undergone duplication, this centrosome during interphase begins to move towards opposite poles. Opposite poles मध्ये move करता of the cell. Each centrosome radiates, these are the rays microtubules called asters. Then two asters, means these asters together with the spindle fibers forms the mitotic apparatus.
बेटा ॲस्टर आणि स्पिंडल फायबर्स कसं हे कर सी इफ सपोज दिस इज वन सेंट्रिओल, ठीक आहे, आणि हा जो आहे तो दुसरा सेंट्रोझोम आहे त्याच्या आतमध्ये सेंट्रिओल्स आहे. हे जे आहेत बेटा हे अराईज होत आहे ॲस्ट्रल रेज आहे किंवा ॲस्टर्स आहे, आणि यांच्यापासून हे जे येतील हे सगळे स्पिंडल फायबर्स आहे, हे असे अराईज होत असतात. These will be the spindle fibers. These are what? Spindle fibers. So asters along with spindle fibers form what? Mitotic apparatus. काय फॉर्म केलं त्यांनी? Mitotic apparatus फॉर्म केले. इझी बेटा, खूप सारे MCQs आहेत. यू हॅव टू पे अटेन्शन. समजून घ्या, फार इझी आहे, माहिती आहे, एकदम कॉमन आहे बेटा. नाव cells at the end of prophase काय आहे? Again the MCQ that cells at the end of prophase आता संपले. आता काय दिसतंय आपल्याला? When viewed under the microscope do not show what one, it is nuclear envelope means membrane, nucleolus, endoplasmic reticulum and then Golgi complexes. इसी हे असं आहे, हे आपल्याला दिसत नाही. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. चलो, सो नाव वी कॅन अंडरस्टँड की अच्छा प्रोफेज मध्ये एक्झॅक्टली काय झालेलं आहे. जरा इथे फिगर दिले, जरा बघूया काय होत आहे. इन द फिगर यू कॅन सी दिस इज द अर्ली प्रोफेज, म्हणजे प्रोफेज जेव्हा स्टार्ट होत आहे तर स्टार्टिंगचं प्रोफेज. What you can see in early prophase, see two different colors of chromosomes आते हैं. One is from father, another will be from mother. असं घेऊ शकतो. Again what you can see की जे chromosomes आहेत बेटा, तर chromosomes हे बघा ते tangled आहे प्लस long thread मध्ये present आहे. आणि actually tangled म्हणण्यापेक्षा here actually they have started their condensation start झालंय बेटा यांचा. अच्छा, and that is why in late prophase chromosomes appear like this. See beta, see here the chromosomes and see here the chromosomes. Is there any difference? Yes, you can see the difference. Means here the condensation हे खूप जास्त इथे condensation झालंय. This is initiation of condensation. हे जे आहे तर कंडेन्सेशन थोडा प्रोग्रेस झालंय, पण कम्प्लीट नाही म्हणायचं, बिकॉज कम्प्लीट आपण नेक्स्ट फेज मध्ये घेणार आहे इन मेटाफेज. So here you can see, acha, they have condensed. Beta, can you see the nuclear membrane or nuclear envelope? See how it was here, how it is here. Yes, it shows what? That nuclear envelope, it starts disappearing. What? It starts disappearing. So finally to gayab houn jayeg. Now see the next one. This figure. In this figure, what you can see? In this figure, see this one, the pair centrioles. बराबर, centrioles हे नेहमी pair मध्ये असतात. This is another pair of centrioles. Centrioles च्या around जो space असतो, that is centrosome. Centrosome. Again you can see that they have, means here it is metaphase. आपण metaphase बघतोय काय होतं. In metaphase, you can see the centrioles or centrosomes, they have achieved their polar positions. ते त्यांच्या पोलर पोझिशन मध्ये पोहोचले. अगेन व्हॉट यू कॅन सी दॅट क्रोमोसोम्स, इफ यू कॅन सी ना बेटा हियर, चेक करा, हा मेटाफेजचे क्रोमोसोम्स बघा and see the chromosomes of late prophase. Can you see any difference in their size and shape? Yes, difference is that here after prophase also, you know, in metaphase the chromosomes, they have continued their condensation. मेटाफेज मध्ये सुद्धा ते कंटिन्यू करतात बेटा त्यांचं कंडेन्सेशन. आणि टोटल फायनल माहित आहे का की कंडेन्सेशन कुठे स्टॉप होतं? मेटाफेज मध्ये. इन मेटाफेज कंडेन्सेशन इज कंप्लीटेड. The exact position or exact shape we can say, shape and size of the chromosomes is achieved in metaphase. लक्षात येत आहे? जो ओरिजिनल जो शेप पाहिजे किंवा ओरिजिनल जी साईज पाहिजे क्रोमोसोम्सची, तर ती पूर्ण कंडेन्सेशन झाल्यानंतरच येणार आहे. अँड व्हेन दिस कंडेन्सेशन विल बी ओव्हर, इट विल बी ओव्हर इन मेटाफेज बेटा. ओके, अँड व्हॉट यू कॅन सी, ऍक्च्युली आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग की ॲस्ट्रल्स जे मगाशी आपण घेतले होता, व्हॉट आर दीज बेटा? हे जे रेस आहेत हे काय? हे ॲस्ट्रल रेस आहे किंवा ॲस्ट्रल्स.
And what are these? हे जे रेड कलरचे आले तर these are spindle fibers. What are these? These are spindle fibers. बेटा आता ऍक्च्युअली व्हॉट हॅपन्स आता मी तुम्हाला इथे दाखवते आपल्या याच्यात. सो हे तर आता कम्प्लीट झालंय. इन प्रोफेस व्हॉट वी हॅव सीन, प्रोफेस मध्ये आपल्याला बघितलं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन गायब आहे अँड हे असे जे आहेत क्रोमोसोम्स भरपूर सारे प्रेझेंट आहे. इथे सेंट्रिओल्स आहे आणि त्यांच्यापासून हे ॲस्ट्रल रेस आणि प्लस जे आता थोडे थोडे स्पिंडल फायबर्स येतात आहे. ऍक्च्युली हे इथे नाही घ्यायचं, डायरेक्टली इथे घेऊया आपण. सेंट्रिओलला स्टार्ट केलं ना त्यांनी, लांब जायचं स्टार्ट केलं होतं. नाउ दिस वॉज लेट प्रोफेस. ठीक आहे बेटा. इन metaphase what you can see, in metaphase if we draw the cell, so you can see that the chromosomes they have condensed and they have arranged at equator. हे मी असं मुद्दामून ड्रॉ केलंय की आपल्याला ती कन्सेप्ट लक्षात राहायला पाहिजे. what you can see, chromosomes are condensed because इथे अजून लॉंग लॉंग होते बघा, इथे फार लॉंग लॉंग होते आणि इथे जे आहे तर ते जरा कमी झालेले, शॉर्टन झालेले, म्हणजे इथे फुल कंडेन्सेशन झालेलं आहे. दिस इज मेटाफेज. ऑल्सो यू कॅन सी बेटा की chromosomes they have achieved their position at center. Then you can see here we are having the pair of centrioles, बराबर, means centrosome पण आहे तिथे. Here they are showing their astral rays. ठीक आहे, आजूबाजूला सगळीकडे astral rays आहे. Again what you can see that they show formation of spindle fibers, means from this centriole spindle fiber comes and it gets attached here. Please pay attention. I want to tell you one thing. कि when we take the chromosome, in chromosome two chromatids are there. Here you can see these two are chromatids. These two chromatids are held together at center by centromere. लक्षात येतंय मी काय सांगते? ह्या दोन क्रोमॅटिड्सला सेंटर मध्ये कोणी टायअप करून ठेवलेले, सेंट्रोमेयरने पकडून ठेवलेले. And on this centromere there is a cap like or disc like structure. सेंट्रोमेयर वरती अजून एक डिस्क लाइक स्ट्रक्चर असतं which is known as kinetochore. What it is? Kinetochore it is. ठीक है. The spindle fibers are attached to these kinetochores. Means if this spindle fiber is coming here, then it will get attached to the kinetochore. इथे प्रत्येकाला कोण असणार आहे बेटा? कायनॅटोकोर असेल. लक्षात येतंय? कायनॅटोकोर, कायनॅटोकोर. ओके, so it will be attached there. Now similarly here also, from here also the spindle fiber will come and it will get attached here. Here it is attached, here it is attached and here it is attached. So what you can see that आता नीट लक्ष द्या that each chromosome बघा हा, each chromosome it is attached to the spindle fibers of both sides. बराबर, each chromosome is attached to the spindle fibers of both sides. This is actually what the metaphase. Okay, chalo, we will see what exactly is given in book. Here you can see beta about the metaphase that, wait, so see here. मेटाफेज लक्षात ठेवा, इमॅजिन करत जा, तुम्ही ड्रॉ केलेलंच असेल. सी द कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ द न्यूक्लियर एनवलप marks the start of the second phase of mitosis, that is metaphase. Hence the chromosomes are spread throughout the cytoplasm of the cell. This is MCQ. जर त्यांनी विचारलं की हा जो तुम्ही सेल ड्रॉ करताय आणि या सेल मध्ये हा न्यूक्लिअर एनवलप पूर्णपणे डिसइंटिग्रेट झालाय, गायब झालाय,
तर हे जे आहे complete disintegration of the nuclear envelope, it marks what beta? It marks the beginning of metaphase, beginning of second phase of mitosis, that is metaphase. बराबर. Now of course बेटा आतमध्ये कोण आहे? क्रोमोसोम्स. So just imagine की जर ही मेम्ब्रेन नसेल तर हे क्रोमोसोम्स काय होतील बेटा? तर क्रोमोसोम्स पूर्ण सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड होतील. बराबर. Chromosomes will be scattered like this. They will be scattered in the chromosomes, so in the cytoplasm, so that chromosomes are spread throughout the cytoplasm of the cell. लक्षात आलंय? By this stage, means by metaphase, condensation of chromosomes is completed. बराबर. This is another MCQ. So when we will say कि chromosomes condensation complete झालंय, so during metaphase you will say that, and they can be observed clearly under the microscope. This is another MCQ. So question असा येऊ शकतो की in which phase for the first time chromosomes are clearly observed under microscope, clearly observed होतात आहे, so that will be metaphase. Okay, this then is the stage at which morphology of chromosomes is most easily studied. Again the MCQ. मी म्हटली ना की क्रोमोसोम्सचा एक्झॅक्ट जो शेप आहे, साईज आहे, तो मेटाफेज मध्ये येतोय. And that is why if anybody wants to study the size and shape of the chromosome, then of course beta he will study of the metaphase only. So this is the stage at which morphology of chromosomes is most easily studied. MCQ huh, beta. At this stage, metaphase chromosome is made up of two sister chromatids, barabar two sister chromatids, which are held together by what? Centromere, barabar hai, this also we know. Again, what is there beta? That small, बघा इथे, small disc shaped, number of times asked question, small disc shaped structures at the surface of the centromeres are called kinetochores. मी म्हटली ना centromeres असतात तर इथे असे small disc shaped जे structures असतील, they will be kinetochores. Correct beta? And the structure kinetochores काय असतात बेटा? These are the structures which serve as the sites of attachment of spindle fibers to the chromosome that are moved into position at the center of the cell. See what they are saying ki kinetochores are the sites where actually the spindle fibers they are attached. So these structures means kinetochores serve as the sites of attachment of spindle fibers formed by the spindle fibers, okay, to the क्रोमोसोम. स्पिंडल फायबर्स कुठे अटॅच होतात? क्रोमोसोम्सला. पण क्रोमोसोम्सला एक्झॅक्टली कुठल्या साइट वरती? तर कायनेटोकोर वरती अटॅच होतात. and then which are that are moved into position at the center of the cell. क्रोमोसोम्स मी ड्रॉ केले होते सगळ्यांना, मिडल मध्ये घेतलं होतं, इक्वेटर मध्ये घेतलं होतं. सो at the center of the cell ते मूव्ह झालेले आहेत क्रोमोसोम्स. Hence the metaphase is characterized by all the chromosomes, बघा, all the chromosomes coming to lie at the equator with one chromatid of each chromosome connected by its kinetochore to spindle fibers from one pole and its sister chromatid connected by its kinetochore to spindle fibers from the opposite pole. लक्षात आलंय बेटा काय म्हणतात हे की मेटाफेज मध्ये एक्झॅक्टली आपल्याला कशी पिक्चर फोटो दिसणार आहे की इन मेटाफेज व्हॉट वी विल सी की इफ वी ड्रॉ कुठे ड्रॉ करू, इफ वी ड्रॉ लाईक दिस सेल, all the chromosomes will be at center, then here it will be the kinetochores, 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 kinetochores. Here are the spindle fibers, here are the centrioles, centrioles. And what you can see that the each chromatid means this chromatid, it is attached to the spindle fiber है ना, spindle fiber of this centriole बराबर with the kinetochore. Again the kinetochore of this fiber
है ना, दिस क्रोमॅटिड इट इज अटॅच टू द स्पिंडल फायबर ऑफ दिस वन. अगेन सेम असं एक दिलेलं आहे. ओके, so this is seen in actually metaphase, the plane of alignment of the chromosomes. MCQ again. Plane of alignment of chromosomes at metaphase is called as metaphase plate. प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ क्रोमोसोम्स मीन्स बेटा की क्रोमोसोम्स कसे अलाइन झालेले, कसे अरेंज झालेले. ऑफकोर्स वी नो दे आर अरेंज्ड ॲट इक्वेटर, and so this is known as metaphase plate. This plane of alignment or such a type of arrangement of chromosomes is known as metaphase plate. The key features of metaphase are, okay, now here the final one. आता final काय घेतं, key features of metaphase काय बेटा, that spindle fibers attached to kinetochores of chromosomes, बराबर, and chromosomes are moved to spindle equator and get aligned along metaphase plate through spindle fibers of both plates poles. बराबर, तीच गोष्ट आहे, फक्त वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे. सो तुम्हाला लक्षात आलं असेल मेटाफेज मध्ये काय होत आहे. सो हियर यू कॅन सी मेटाफेज. So this is actually plane of alignment of chromosomes at metaphase, means metaphase plate. You can see all these spindle fibers. See again here, this is actually the metaphase. See at center only, equator. है ना, spindle fibers, kinetochores. See here, centrioles, asters. Metaphase. See, this is the metaphase. Now what will happen in anaphase? सोपं आहे बेटा. आता एनाफेज मध्ये काय होईल थोडा विचार करा. आपल्या याच्यामध्ये जाऊया आता परत. ओके, सी हियर इन मेटाफेज वी हॅव सीन दिस फिगर. नाउ व्हॉट विल हॅपन इन एनाफेज? एनाफेज मध्ये काय होत आहे बेटा? एनाफेज मध्ये मी सांगू, these spindle fibers which are made up of tubulin protein. लक्ष द्या मी काय सांगते. These spindle fibers, also these, all the spindle fibers which are made up of the protein tubulin. Which protein? Tubulin. Actually it is a contractile protein. What? It is a contractile protein. What does it mean, contractile protein? Contractile protein means की हे जे फायबर्स आहेत ते काय होतील, छोटे होते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होते. यू नो ना, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. So just pay attention beta, exactly what will happen in anaphase. Listen here, if we say that these fibers they are contractile, means beta आता हे जे स्पिंडल फायबर्स आहे ना, they start contracting in this direction. लक्ष द्या, हे स्पिंडल फायबर्स ह्या पोलचे आहेत म्हणून ते ह्या साइडला पुल होतील. काय होतील? कॉन्ट्रॅक्ट होतील. आणि हे जे सगळे आहेत ते ह्या पोलचे आहेत, सो दे विल कॉन्ट्रॅक्ट इन दिस डिरेक्शन. आपण बघतोय की एनाफेज मध्ये काय होईल. इन एनाफेज these spindle fibers they start contracting. So here they will contract towards this and these will contract here. But तुमच्या लक्षात येतंय काय होतंय? These spindle fibers are attached where beta? To the kinetochore, and these are also attached to the kinetochore. आले लक्षात? मग ज्या वेळेस हे स्पिंडल फायबर हे इकडे कॉन्ट्रॅक्ट होईल आणि ही इकडे कॉन्ट्रॅक्ट होईल बेटा, ऑफकोर्स त्यांची जी अटॅचमेंट आहे ह्या कायनेटोकोरला, तर ते ह्या कायनेटोकोरला स्वतःकडे पुल करतील, म्हणजे ह्या क्रोमोसोम्सला स्वतःकडे पुल करतील. सेम हे पण जे ह्या क्रोमोसोमला याच्याकडे पुल करतील. बट बेटा हीच जी खिचाताणी होते, जसं आपण करतो ना, एका गोष्टीला दोन वेगवेगळ्या याच्याने ओढतोय आपण, मग शेवटी ते टियर होते, फाटते ती, राईट, ब्रेकडाऊन होते. सिमिलरली हियर द क्रोमोसोम है ना, हे जे क्रोमोसोम्स असतात, ॲज दीज स्पिंडल फायबर्स इकडे ताणले जातात अँड दीज स्पिंडल फायबर्स दे आर पुल्लिंग द क्रोमोसोम in this direction. Of course beta, there will be what? There will be splitting of the chromosome. सेंट्रोमेयर जो आहे ना इथे, सेंट्रोमेयर तो स्प्लिट होतोय. and because of that beta what you can see, आता हे मी काढते इथून, अरे सगळंच गेलंय.
So what you can see that you can see कि हा जो क्रोमोसोम ब्रेक डाउन होतो है, सो दिस क्रोमोसोम वन क्रोमॅटिड ह्या साईडची जी क्रोमॅटिड आहे ना या कायनेटोकोरला अटॅच, तर ती इकडे पुल होते. हा कायनेटोकोर, हे ते क्रोमॅटिडचे आर्म्स आहेत. असं स्ट्रक्चर आहे. हे कायनेटोकोर आणि हे क्रोमॅटिडचे आर्म्स. Similarly, here also this will be kinetochore and these are the arms. Means हा सेंटर मधला स्प्लिट झालाय आता. आलं लक्षात? हे इथे दिसणार नाही आता. So how they will look बेटा? They will look like this. हे असं इथून घेते मी. इथे घेते आणि हे असं दिसतंय बेटा. And what you can see की ह्या दोघांच्या मध्ये पण स्पिंडल फायबर्स येतात आहे. म्हणजे क्रोमोसोम जो असा होता मेटाफेज मध्ये ॲट सेंटर, एनाफेज मध्ये त्याची स्प्लिटिंग झाली आहे. ड्यू टू स्प्लिटिंग, येस, कायनेटोकोर इज फेसिंग टुवर्ड्स द सेंट्रिओल. कायनेटोकोर फेसिंग टुवर्ड्स इट्स सेंट्रिओल अँड द आर्म्स ऑफ द क्रोमॅटिड दे आर प्रिव्हेलिंग बिहाइंड, म्हणजे पाठीमागून येतात आहे. आले लक्षात? लाईक दिस इट विल हॅपन बेटा इन एनाफेज. देर विल बी स्प्लिटिंग. मग हे सगळे स्प्लिट होते. मग तुम्ही लक्षात घ्या, इथे सेंटर मध्ये मी किती क्रोमोसोम्स घेतले होते? डिप्लॉइड नंबर आहे तर 46 क्रोमोसोम्स होते. 46 क्रोमोसोम्स असल्यामुळे कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या. बिकॉज ऑफ दॅट 46 क्रोमोसोम्स ना, 46 क्रोमोसोम्स वर देअर ॲट सेंटर. इथे हे पूर्ण. सो बिकॉज ऑफ दॅट each chromosome it splits. As it splits, so here you can see 46 chromatids. 46 chromatids. खूप important point सांगते बेटा. 46 chromatids will go this side and 46 chromatids will go this side towards this pole and 46 will go towards this pole. What? Chromosomes के chromatids? Chromatids. Clear? Let's check what is given in book. See, they are saying in anaphase, see here, anaphase. At the onset of anaphase, each chromosome arranged at the metaphase plate is what is split simultaneously, and the two daughter chromatids, now referred to as daughter chromosomes, please pay attention. Daughter chromatids are known as daughter chromosomes of the future daughter nuclei. कारण ती मदरचं अजून आपण कॅरिओकायनेसिस करतोय, मग फ्युचर डॉटर न्यूक्लियाय आहे ते. Begin their migration towards the opposite poles. 46 opposite poles मध्ये, 46 दुसऱ्या पोल मध्ये. As each chromosome moves away from the equatorial plate, इक्वेटोरियल प्लेट पासून लांब जात आहे. सेंट्रोमेयर ऑफ each chromosome remains directed. सेंट्रोमेयर और कायनेटोकोर कुठे जातो बेटा? Towards the pole and hence at the leading edge with the arms of the chromosome trailing behind. ओके, ते पाठीमागून येतात आहे, पुढे सेंट्रोमेयर जातोय, असं घेतलेलं आहे. Thus, anaphase stage is characterized by, so what happens in anaphase? Anaphase मध्ये काय होतंय? So it is characterized by the following events. एक तर काय? See here, this is anaphase. See बेटा, this is anaphase. You can see here centriole, centriole, aster, aster, and these are the spindle fibers, spindle fibers. You can see की एक क्रोमॅटिड, एक क्रोमॅटिड. बघा हे सेम आहे. बघा हे 4 आहेत, हे पण 4 आहे. म्हणजे हा एक क्रोमोसोम होता, त्याचे एक क्रोमॅटिड इकडे गेली, एक इकडे गेली, एक क्रोमॅटिड इकडे, एक इकडे, एक इकडे, एक इकडे, एक इकडे, एक इकडे, असं झालेलं आहे. And what you can see the position, see centromere, where is the centromere? Centromere towards the pole or towards the centrioles. Centromere ची पोझिशन काय बेटा? Towards the pole. And these are the arms. हे arms काय? पाठीमागून येत आहे. So trailing behind, पाठीमागून येतील ते. So what you can see in anaphase, so anaphase is marked by, anaphase मध्ये काय होतं की centromeres split,
सेंट्रोमेअर स्प्लिट झालेले अँड क्रोमॅटिड्स सेपरेट and chromatids move to opposite poles, and that's it. This was about the anaphase. Now beta, we have to study the last phase, that is telophase. इथेच आपण इमॅजिन करू काय होत आहे. In telophase what you can see की these 46 chromatids or you can say daughter chromosomes है ना, daughter chromosomes आहेत हे. तर हे काय होतात, these 46 total 46 chromosomes, daughter chromosomes or you will say chromatids, they will attain here, they will reach this pole and this will in telophase मध्ये आपण काय बघतो की हे पूर्ण 46 chromatids इकडे रीच झाले, 46 chromatids इकडे रीच झालेले. सेकंड थिंग, हे जे स्पिंडल फायबर्स आहे हे डिसअपियर होतील, स्पिंडल फायबर्स डिसअपियर होतील. ठीक आहे. देन अजून काय होणार आहे, देर विल बी देन इथे ना रिअपिअरन्स ऑफ न्यूक्लियर एनवलप, जे जे गायब झाले होते ते वापस येतील. सो रिअपिअरन्स ऑफ न्यूक्लियर एनवलप विल बी देअर, देन न्यूक्लियोलस विल बी देअर. ठीक आहे, हे रिअपिअर होता. सो दिस विल हॅपन इन telophase. So let's check what is given in telophase in book. At the beginning of the final stage, of karyokinesis, म्हणजे telophase ही final stage karyokinesis ची, that is telophase, chromosomes that have reached their respective poles, means there and there, they decondense and lose their individuality. Very important, they will decondense. See here beta, इथे हे जे क्रोमोसोम्स दिसतात आहे ना, हे क्रोमोसोम्स आहे ना कंडेन्स्ड होते. आता त्याला आपण डिकंडेन्स्ड करायचं आहे आणि टँगल्ड करायचं, जसं आपण इंटरफेस मध्ये घेतलं होतं सेम, डिकंडेन्स्ड अँड टँगल्ड. ओके, दॅट विल हॅपन. दॅन नेक्स्ट पुढे दिलेलं आहे दॅट द इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम्स कॅन नो लॉंगर बी सीन. जेव्हा ते डिकंडेन्स होतात ना, इंटरफेस मध्ये आपण कसं बघितलं होतं की टँगलिंग आहे है ना, क्रोमॅटिन नेटवर्क आहे, मग इंडिव्हिज्युअलिटी होती का तिथे? नो. Similar structure we will form here, that these chromosomes they will decondense, they will lose their individuality. ठीक है, individual chromosomes can no longer be seen and each set of chromatin material tends to collect at each of the two poles. कुठे जाता? set of chromatin material poles कडे जाणार आहे, बराबर. This is the stage which shows the following key events. So in telophase what we can see, chromosomes cluster at opposite spindle poles. Chromosomes means daughter chromosomes or chromatids. Where they cluster means जमा होतात at opposite spindle poles. 46 इकडे 46 इकडे असं. And their identity is lost as discrete elements. Identity त्यांची lost झाली, कारण why? Decondense झालेले आहेत म्हणून. Then nuclear envelope develops around the chromosome. बराबर आहे, जे डिसअपियर झालं होतं आता रिअपियर होत आहे. क्लस्टर्स ॲट ईच पोल फॉर्मिंग टू डॉटर न्यूक्लिआय. हिअर यू कॅन सी न्यूक्लियर एनव्हलप फॉर्म झालेलं आहे. अगेन न्यूक्लियोलस, गोल्गी कॉम्प्लेक्स अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दे विल ऑल्सो फॉर्म. हे सगळे फॉर्म होतात परत, जे जे गायब झाले होते ते सगळे येतील मग तसं. ओके, सो हिअर ठीक आहे, ते झालं. नाव here we have completed mitosis, karyokinesis. Last part is of cytokinesis. Simple दिलेलं आहे बेटा. Now what we see in cytokinesis, चलो इथे बघूया. Here you can see की सेल असा होता बेटा. Listen, सेल असा होता. इथे सेल काय होतोय? कंस्ट्रिक्ट होतोय बघा. Here you can see it has started constricting, बराबर. So during cytokinesis the cell membrane it starts constricting. See इथे constrict होतोय, एवढं constrict होतंय. Then this constriction it progresses and finally जे आहे तर ते एक दुसऱ्याला टच करतात. मीन्स हे जे आहे ते इथे हा एक सेल तयार होतो and here you can see another cell. असं असतं. This is possible in animals beta. Means in animal cell it is possible.
कारण जे सेल मेम्ब्रेन आहे ते इलास्टिक आहे. बट व्हॉट अबाउट प्लांट सेल्स? प्लांट सेल्समध्ये जरा वेगळं आहे. प्लांट सेल्समध्ये दे आर हॅव्हिंग सेल वॉल. लिसन, दिस इज सेल वॉल. इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस आहे सपोज. ड्यू टू सेल वॉल, ॲज सेल वॉल इज देअर, इट इज इनइलास्टिक. मग प्लांट सेल्समध्ये कसं डिव्हिजन करणार आहे? तर प्लांट सेल्समध्ये काय होतं की ॲट सेंटर वन सेल प्लेट इज फॉर्म. कॅन यू सी? सेंटरमध्ये फॉर्म झाली आहे. अँड फ्रॉम हिअर इट विल दॅन एक्सटेंड टुवर्ड्स आउटसाइड. हे बाहेर आउटसाइड एक्सटेंड होते आणि मग ही अशी कंटिन्यू होऊन जाते. अँड दॅन सो हिअर यू कॅन सी सेल वॉल झाली. मग हा एक सेल सेपरेट होता, हा एक सेल सेपरेट होता. दिस हॅपन्स इन plant cells. So let's see what exactly happens in cytokinesis. So see, mitosis accomplishes not only the segregation of duplicated chromosomes into daughter nuclei, that is karyokinesis, but the cell itself is divided into two daughter cells by the separation of cytoplasm called cytokinesis, at the end of which cell division gets completed. Is this clear beta? So what they are saying की मायटोसिस मध्ये फक्त काय जे डुप्लिकेट झालेले क्रोमोसोम्स आहेत त्यांनाच दोन वेगवेगळ्या न्यूक्लियाय मध्ये सेपरेट करायचं डॉटर न्यूक्लियाय मध्ये, म्हणजे फक्त कॅरियोकायनेसिस इतकं नाहीये. बट मायटोसिस इज ॲक्च्युअली हॅव्हिंग सायटोकायनेसिस ऑल्सो. मीन्स कॅरियोकायनेसिस झाल्यानंतर लगेच तिथे सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन होतं, ते पण तिथे प्रेझेंट आहे असं ते म्हणतात आहे. नाव प्लीज पे अटेन्शन. इन ॲन ॲनिमल सेल, लिसन, इन ॲन ॲनिमल सेल this is achieved by appearance of a what? Furo in the plasma membrane. Furo लक्षात आलं? If this is like this, this is what? This is furo. Cell membrane असा होतो, फ्युरो आहे. This is furo. आलं लक्षात? So furo in the plasma membrane. Furo gradually deepens and ultimately joins in the center. बराबर? It is deepening, deepening, deepening and center मध्ये join होतात ते, dividing the cell cytoplasm in two. So this is 1, this is 2. Now what about the plants? Plants मध्ये जरा different होता है बेटा. In plant you can see that plant cells however are enclosed by a relatively inextensible cell wall. Cell wall, but it is inextensible. Therefore, they undergo cytokinesis by a different mechanism. Acha. Then which is that different mechanism? That in plant cells, wall formation starts in the center of the cell and grows outward to meet the existing lateral walls. मी म्हटली ना, ॲट द सेंटर इथे ही वॉल फॉर्म होते आणि मग ती अशी आउटवर्ड ग्रो होते आणि ही लॅटरल वॉल्स जी आहे तर त्याला ती फ्यूज होते. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल begins with the formation of a simple precursor called the cell plate. ही जी सेंटर मध्ये मी घेतलं होतं बेटा, it was cell plate that represents the middle lamella between the cell walls of two adjacent cells. लक्षात येतंय की हा जो आहे ते सेंटर मध्ये जी फॉर्म झाली ही सेल प्लेट आहे. सेल प्लेट काय फॉर्म करते बेटा की हे दोन जे ऍडजस्टंट सेल्स आहे या दोघांच्या मधलं कनेक्शन आहे, मिडल लॅमेला आहे. सो बिटवीन द टू ऍडजस्टंट सेल वॉल्स. ठीक आहे. At the time of cytoplasmic division, organelles like mitochondria and plastids get distributed between the two daughter cells. बराबर? हे जेव्हा डिव्हिजन होतं ना बेटा प्लांट सेल्स मध्ये पण, जसं ॲनिमल सेल्स मध्ये असं सेम ऑर्गॅनिल्स पण डिवाइड होत असतात. In some organisms, karyokinesis, yes, very important MCQ. Please pay attention. They are saying beta that in some organisms, एक मिनिट हा, याला इथे स्पेस आहे का मला ड्रॉ करायला ते बघते. Yes, please pay attention. Suppose beta, if in a cell karyokinesis occurred, ही कॅरियोकायनेसिस झाली, सो 2 न्यूक्लियाय फॉर्म झाले, 2n आणि 2n चे 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. नॉर्मली आपल्याला काय माहिती आहे की कॅरियोकायनेसिस झाल्यानंतर कॅरियोकायनेसिस शुड बी फॉलोड बाय सायटोकायनेसिस. दिस वी नो.
बट सपोज जर ह्या जो सेल मेम्ब्रेन आहे त्याने धोका दिला आणि तो जो आहे तो डिवाइड झालाच नाही, मग काय होईल? मग काय होईल बेटा? इन द सेल वी कॅन सी इन्स्टेड ऑफ वन न्यूक्लियस मल्टिपल न्यूक्लियाय विल बी देअर. मल्टीन्यूक्लिएट कंडिशन झाली ना मग ती, जर सायटोकायनेसिस नाही झाली तर. See, in some organisms, karyokinesis is not followed by cytokinesis. Karyokinesis is not followed by cytokinesis, as a result of which multinucleate condition arises. This is multinucleate condition leading to what? Formation of syncytium. Syncytium. Multinucleate condition. And example, नीटचा क्वेश्चन आहे, लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. कोकोनट आहे, त्याच्यामध्ये लिक्विड एंडोस्पर्म आहे, वॉटर आपण घेतो ते लिक्विड एंडोस्पर्म आहे. इट इज ॲक्च्युली फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. इट इज फॉर्म बिकॉज ऑफ फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, एंडोस्पर्मिक डिव्हिजन. हा जो कोकोनट आहे ना, कोकोनटमध्ये जे एंडोस्पर्म फॉर्म होतोय तर इट इज फॉर्म्ड बाय फ्री न्यूक्लियर, त्याला म्हणतो आपण फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डिव्हिजन. आलं बाळांनो लक्षात? फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डिव्हिजन म्हणतो आपण त्याला. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सिन्सिटियम लक्षात घ्या, मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन. एक्झाम्पल, द लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. ओके, सो आय होप इथे आपलं आता मायटोसिस कंप्लीट झालेलं आहे. ओनली वन पॉइंट इज रिमेनिंग, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. आणि मग काय, मग संपलं मायटोसिस. सिग्निफिकन्स झालं की मग आपण मस्त याच्याकडे जाऊया मिओसिस मध्ये. ठीक आहे, चलो बाय बाय.